हिमाचल प्रदेशमध्ये मंडी लोकसभा मतदारसंघातून नवनिर्वाचित खासदार कंगना राणावत चित्रपट अभिनेत्री आहे, प्रसिद्ध व्यक्ती आहे. पंजाबच्या चंदीगड विमानतळावर CRPFच्या एका जवान महिलेनं, गुरविंदर कौर या महिलेनं तिच्या कानशिला मारली. भारतातले 100-125 कोटी लोकांना ते आवडलेलं नाही आहे, पण एक 10-5 कोटी लोक असतील की ज्यांना हे आवडलेलं आहे आणि हा व्हिडिओ त्यांचा निषेध करण्यासाठी आहे. हा व्हिडिओ केवळ त्यांचा निषेध करण्यासाठी आहे. बघा, इंदिराजींना बेअन सिंग वगैरेंनी थेट सुरक्षा रक्षकांनीच मारलं. आपल्याला आश्चर्य वाटेल, पण अगदी लष्कर प्रमुखाला सुद्धा आपल्याकडं मारलं. आतंकवादी लोक आहेत, पण सुरक्षेच्या व्यवस्थेमध्ये जर आतंकवादी आले, माझ्या दृष्टीनं ही महिला कॉन्स्टेबल आतंकवादी आहे. आपलं काय मत आहे कमेंट बॉक्सवर द्या. परंतु माझं मत आहे की सुरक्षा रक्षक जर असं वागायला लागले तर मागं काय झालं, राजीव गांधी श्रीलंकेत गेले होते आणि परेड घेत आहेत, तर एका सैनिकानं अचानक मागून हल्ला केला. सुरक्षा रक्षकांनी जर म्हणजे ज्यांनी सुरक्षा करायची त्या लोकांनी जर असे हल्ले करायला चालू केले तर यापुढे सुरक्षा रक्षक भरताना त्यांची मानसिक चाचपणी झाली पाहिजे. ही माझी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मागणी आहे. ही मागणी तुम्हाला योग्य वाटत असेल तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. तुम्हाला कल्पना आहे का की एका रेल्वे स्टेशनमध्ये रेल्वेमध्ये असताना एका सुरक्षा रक्षकानं 3-4 लोकांना गोळ्या घातल्या. माणसं कोण होती, इकडं कोण आहे, राजीव गांधी होते का, इंदिराजी होत्या का, कंगना राणावत होत्या का, हा मुद्दाच नाही. सुरक्षा रक्षकांची जर मानसिक स्थिती अशी असेल, त्याच्या अगोदर काय झालं, आठवतो आम्हाला की माने नावाचा कोणीतरी एक ST ड्रायव्हर ST ज्यांनी चालवायची, ज्याच्या हातामध्ये 50-100 प्रवासी आहेत, त्यांचं जीवन आहे, त्यांनी रजा दिली नाही म्हणून डायरेक्ट रस्त्यावर चिरडले लोक. म्हणजे याचा अर्थ काय की आता ह्याच्यापुढे भरती करताना तुम्हाला त्याची मानसिक तपासणी करावी लागेल. त्याच्यात विकृती आहे का, तो पॅनिक होतो का, त्याला राग आहे का, या सगळ्या चाचण्या करून मग तुम्हाला याच्यामध्ये रोजगार द्यावा लागेल. कंगना राणावतला का मारलं तर कंगना राणावत असं म्हणाली की पैसे घेऊन शेतकरी संघटनेच्या आंदोलनात काही लोक बसतात. होय, खरंच होतं. काही कुठलीही गोष्ट 100% खरी नसते, 100% खोटी नसते. कंगना राणावत म्हणली तेही बरोबर आहे की काही लोक पैसे घेऊन बसलेच होते तिथं आणि ते सिद्ध झालं पुन्हा. आता ह्या कॉन्स्टेबलची आई तिथं बसली होती, ती पैसे घेऊन बसली नसेल. कशासाठी बसेल, तिची मुलगी नोकरी करते, ती खाऊन पिऊन सुखी आहे, तर बसली नसेल. पण त्याच्या पुढची एक घटना आहे जी मला थेट मागणी केंद्र सरकारकडं करायची आहे की मारलेल्या महिलेला, या जवान महिलेला काही लोकांनी तिचं स्वागत केलं आहे. तर गुन्हा घडला आहे, व्हिडिओ शूटिंग आहे, बघितलेलं आहे. एका खासदाराला मारलेलं आहे. मग लोकसभेत येऊन गोळीबार करणं आणि खासदारावर असे हल्ले होणं याच्यात फार फरक नाही आहे. म्हणजे उद्या जर त्या महिलेला वाटलं आणि चंदीगड विमानतळावर जर न करू, आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत, गृहमंत्री आहेत, तर ही अशी महिला कशी काय काम करू शकते तिथं, आणि असे लोक कसं काय काम करणार. आणि म्हणून अशा लोकांना फक्त नोकरीहून काढणं ही त्यांची सजा नाही. या महिलेला पाठिंबा देणारे काही संघटक आहेत शेतकरी संघटनेचे, त्यांच्यावर तातडीनं एक मॉरल सपोर्ट असं म्हणून, जसं पूर्वी अर्बन नक्षलिस्ट नावाचा एक शब्द यायचा. बरेच जण काय करायचे याच्यामध्ये की वेगळ्या माध्यमातून आपला मूव्हमेंट, आपला अजेंडा चालवतात. आता या महिलेला खूप प्रसिद्धी मिळाली, तिला लगेच 2-4 कंपन्यांनी नोकऱ्या दिल्या आणि नोकऱ्या देऊ केल्या. तर हिला कुठेही नोकरी मिळता कामा नये, ही माझी मागणी राहणार आहे. म्हणजे अशा गुन्हेगार प्रवृत्तीच्या माणसांना कशासाठी नोकरी द्यायची. म्हणजे जी थेट खासदारांना मारते, तिचा कोर्टावर विश्वास नाही, तिचा न्यायावर विश्वास नाही, आणि मग संविधानावर तिचा विश्वास नाही. आणि आपण म्हणतो की हे संविधान बदलणार आहेत, पण संविधान बदलण्याची क्रिया ही थेट ह्या महिलेनं केलेली आहे.
म्हणजे तिथं न्यायालयावर विश्वास नाही. तिच्या आईला जर कंगना राणावतने काही चुकीचं बोललं असेल तर तिनं कंगनावर केस करायला पाहिजे. कंगनावर तिनं पोलीस केस करायला पाहिजे, डिफॅमेशनची केस करायला पाहिजे. शेवटी कायदा आहे भारतामध्ये. आणि म्हणून कंगना राणावतला ज्या महिला कॉन्स्टेबलनं थोबाडीत मारला आहे त्या महिलेला तातडीनं सस्पेंड तर केलं आहे, पण निलंबितही झाली पाहिजे. तिला सपोर्ट करणारे काही शेतकरी संघटनेचे लोक आहेत आणि काही उद्योजक आहेत की त्यांनी तिला नोकरी देऊ केली. यांची चौकशी झाली पाहिजे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं मन यूट्यूब चॅनलला भेट द्या. धन्यवाद.